दरम्यान 7,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण एमएमआर क्षेत्र ग्रोथ क्षेत्र म्हणून विकसित करणार समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झालंय। खोपोली खंडाळा मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम होईल असं ते म्हणाले। सोबतच शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाचं काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल। तर राज्यात 237.5 किलोमीटरचं मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे। नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्ण झालाय। नवी मुंबई विमानतळाचं 85% काम पूर्ण झालंय आणि सोबतच मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडलं जाणार असल्याचं पवार म्हणाले। मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत। या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत। येत्या वर्षात मुंबईत 41.2 किलोमीटर व पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत। येत्या 5 वर्षांमध्ये आपल्या राज्यात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत। नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय। आता दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीच्या 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे। ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता पण दिलेली आहे।